हा जो प्रवास होता, की एखाद्या गोष्टीचा कंटाळा येणं, तरी ते न सोडणं आणि मग आपल्याला अचानक काहीतरी मिळणं, हा सगळा प्रवास तुझ्या पहिल्या काळातला कसा झाला? तिथून आम्हाला सांग. सुरुवात जर 10वी पासून करायची म्हटली तर घरातलं वातावरण असं काही म्हणजे कोणी त्या ह्यानी विचारच केलेला नाही आहे किंवा कला क्षेत्रात किंवा असं कोणीच कोणी कला क्षेत्रातलं असं इन्व्हॉल्ड कोणीच असं नव्हतं. कोणी नव्हतं. आणि आता जसं म्हणजे आता मी जेव्हा माझा मुलगा आता BA करतोय वगैरे, आता एक आर्ट्सला एक थोडंफार परत म्हणजे एक ॲक्सेप्टेबिलिटी आली आहे. पण जेव्हा मी 87मध्ये जेव्हा मी 10वी झालो तेव्हा आर्ट्स वगैरे तर म्हणजे ऑप्शन म्हणजे हा विचार पण केला नव्हता. मार्क बरे मिळालेले 10वीला, म्हणजे अगदीच काही हे नव्हतं. त्यामुळे पोदारसारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन म्हणजे अगदी इझिली मिळाली. BCom वॉज ओके. म्हणजे BCom कसं होतं की BComमध्ये CA एक आपण म्हणतो ना की एक ॲप्लिकेशन ऑफ सम नॉलेज असं हे होतं. तर ते तेव्हा तिथे जाणवायला लागलं की आपल्याला काही कळलं नाही आहे, म्हणजे फार काही म्हणजे म्हणजे आपण आपल्याला बिकॉमच हां कळलं आपण नाहीये. हां म्हणजे आपण परीक्षा देऊन होतोय, पण त्याची जी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन आहे किंवा त्याचं जे काही ते समजणं आहे ते आपल्याला काही नाही आहे. म्हणजे तरीसुद्धा इंटरचा एक ग्रुप झाला पटकन क्लिअर, पण नंतर ते कळायला लागलं आणि टॅक्स बिक्स तर म्हणजे समजेन असंच झालेलं मला. आणि मग एका पॉईंट नंतर असं कळलं की नाही आपल्याला त्यांनी होणार आहे. त्याच वेळेला साधारण असं झालं की मी आणि मैत्री म्हणजे माझी बायको आम्ही कॉलेजपासून एकमेकांना एकत्र ओळखत होतो. नंतर तिने हॉटेल मॅनेजमेंट केलं, त्यामुळे आम्ही वेगळे झालेलो आणि परत आम्ही भेटलो. नंतर इट डेव्हलप्ड इन टू अ फेज वेअर वी डिसाइडेड टू गेट मॅरिड. आम्ही लग्न करायचं ठरवलं आणि तेव्हा एक हे झालं. आणि त्याच वेळेला असं झालं की एका मित्राच्या ओळखीने वगैरे मला टाटाजमध्ये एक जॉब मिळाला, प्रिटी इझिली मिळाला. म्हणजे आणि तो असं काय फार्मास्युटिकल कंपनी. फार्मासिटी टाटा फार्मामध्ये मिळाला. आणि आणि त्याच वेळेला लग्न पण आम्ही म्हणजे आय वॉज 25, मैत्री पण 25. तर आम्ही लग्न केलं आणि एव्हरीबडी वॉज ओके की हां झालं सेटल, जे आपण आता मगाशच्या सेशनमध्ये म्हटलं सेटल झाला मुलगा. हां. आणि मग इट वूड हॅव कॅरीड ऑन लाईक दॅट, की म्हणजे असं काही हे झालं नसतं. पण नंतर असं झालं की टाटा फार्मा आणि मेरिट म्हणजे या ज्या दोन कंपनीज होत्या त्या टाटाजनी ते डिसाइडेड टू सेल इट ऑफ टू वोकार्ड. त्याच्यामुळे थोडं असं झालं की देवर जो काइंड ऑफ ले ऑफ, की हे काही लोक जाणार. आणि आम्ही रिलेटिव्हली नवीन होतो तेव्हा ऑफर्स होत्या. म्हणजे टाटा जनरली ते असं असतात की कुठे ना कुठेतरी तुम्हाला ॲब्झॉर्ब करतात. पण त्यावेळेला असं झालं की हे आयुष्यभर नाही करायचं आहे. म्हणजे तेव्हा कुठेतरी ते आपण म्हणतो ना की ॲक्सेप्ट करायची हे आली की हे नाही करायचं आहे आयुष्यभर. आणि फॉर्च्युनेटली मैत्री तिने तिचं हॉटेल मॅनेजमेंटचं कंप्लीट करून ती IHMमध्ये शिकवायला लागलेली. आणि तेव्हा तिचं असं होतं की मी सेटल्ड आहे व्हॉट एव्हर आणि आय एम एन्जॉईंग व्हॉट एव्हर आय एम डुईंग. सो तू तुझं एक्सप्लोअर कर, म्हणजे काहीच मला प्रॉब्लेम नाही आहे. आणि तिच्या याच्यामुळे मग मी एक छोटा कोर्स केला पण ते फॅशन. फॅशन डिझायनिंगच का? मला होतं म्हणजे आवड होती. म्हणजे मी टी-शर्ट्स डिझाईन करायचो. मी काय काय होतं थोडं, म्हणजे काही वेळेला स्वतः ज्वेलरी काहीतरी करून सेफ्टी पिन्स वगैरेचं काहीतरी करून ते कानात घालणं वगैरे, म्हणजे असे चाळे होते थोडे. पण ते खूप कंट्रोल्ड होते की ते करावं हे होतं कुठेतरी त्याच्यात होतं मला म्हणजे मग फॅशन डिझायनिंग करताना तुला काय सापडलं? मला म्हणजे फॅशन डिझायनिंग करताना जो कोर्स केला त्याच्यात कुठे कसं म्हणजे एक टेक्निकल नॉलेज तर आलंच, पण त्याचबरोबर एक हे आलं की हां ह्याच्यात मी काहीतरी करू शकतो आणि ह्याच्यात मला एक स्वतंत्र विचार आहे. म्हणजे मला काय करायचं हे मला माहिती आहे. म्हणजे मला हे पण माहीत होतं की मला ते रॅम शोज करायचे नाही आहेत किंवा मी ती माझी कोर स्ट्रेंथ नाही आहे. मग जेव्हा कोर्स संपला त्यानंतर थोडंसं असं होतं की काय करायचं, म्हणजे कारण हो, आता हो. ह्याच्या पुढे काय. मग कॉस्ट्युम डिझायनिंग कसं हां, आलं? पोदार रुईया बाजूबाजूला असल्यामुळे रुईया नाका हा एक हँगआउट होता आमचा. तिथे निशी म्हणजे निशिकांत कामत, जो आता म्हणजे डोंबिवली फासाठी, तर निशी हा मित्र होता. म्हणजे आम्ही एकत्र यूज टू हँगआउट. आणि माझं काही खरं बघायला गेलं तर मी कॉलेजमध्ये म्हणजे पोदारला एक चांगला बॅकग्राऊंड आहे नाटकाचा, म्हणजे नाट्यवलय वगैरे, पण मी कधीच इन्व्हॉल्ड नव्हतो त्याच्यात. पण निशी मित्र झाला. निशीशी बोलता बोलता निशी यार काय कळत नाही आहे की काय करावं आता. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की कॉस्ट्युम डिझायनिंग पण आहे. तर मी इतका हे होतो की मी म्हटलं म्हणजे काय असतं. म्हणजे काय असतं? आता तो तेव्हा छोट्या छोट्या सिरियल्स वगैरे डिरेक्ट करायला लागल्या. तो म्हणाला कपडे वगैरे आहेत ते दे आर प्रोव्हाइडेड बाय समबडी डिझाईन्स देम, देर इज अ लॉट ऑफ म्हणजे क्रिएटिव्हिटी इन्वॉल्ड इन दॅट. तर तू ते एक्सप्लोअर का नाही करत. म्हटलं करेन मी, मला हरकत नाही, मला इंटरेस्टिंग वाटतं हे. मग त्यानेच मला पौर्णिमा म्हणजे ज्या एक
खूप एस्टॅब्लिश्ड मराठीतल्या आणि हिंदीतल्या खूप मोठ्या डिझायनर आहेत. तर मग निशीनी त्यांच्याशी माझी ओळख करून गेली. मग मी 2 वर्ष त्यांना असिस्ट केलं. एक 2 वर्षाच्या याच्यानंतर मला असं वाटलं की आता आय कॅन ब्रँच आउट. मग त्याच वेळेला निशी डोंबिवली फास्ट करत होता आणि मग डोंबिवली फास्ट झाला आणि मग त्याने आणि मग ती करिअर चालू झाली. आम्ही जेव्हा एक चित्रपटामधलं कॅरेक्टर पाहतो ना, तेव्हा त्याचा एक अंतरंग असतो. म्हणजे त्याचं विचार, भावनांचं एक अंतरंग बनतं आणि तू काम करतोस ते बाह्यरंगावरती काम करतोस. म्हणजे तू बाहेरचं कॉस्ट्यूम कसे आहेत ते दाखवतोस. पण तू जे आम्हाला बाह्यरंग दाखवतोस त्याच्यामध्ये अंतरंगाचाही अभ्यास तुला करायला लागतो. तर हे अंतरंग आणि बाह्यरंग त्या कॅरेक्टरचं तू कसं करतोस ह्याच्यासाठी तू काही काही उदाहरणं आणलीस, तिथून सुरुवात करू आपण. कॉस्ट्युम डिझायनिंग हे आयसोलेशनमध्ये घडत नाही. हं. म्हणजे इट्स अ कोलॅबोरेटिव्ह प्रोसेस. म्हणजे त्याच्यामध्ये डिरेक्टर, स्क्रिप्ट रायटर. स्क्रिप्ट कळणं की दिग्दर्शकाला काय म्हणायचं, कारण दिग्दर्शक टू बी व्हेरी ऑनेस्ट इज द कॅप्टन ऑफ द शिप. म्हणजे बरोबर. त्याला तो ती गोष्ट सांगतोय, आम्ही सगळे त्याला मदत करतोय ॲज Team members. टूल्स टू टेल दॅट स्टोरी. शेवटी ती गोष्ट तो सांगतोय, त्यामुळे तो समजून घेणं की काय सांगायचं आहे याला किंवा कशा पद्धतीने सांगायचं हे महत्त्वाचं असतं. तर त्यामुळे मग असं होतं की मग ते समजल्यानंतर बाकी म्हणजे कॅमेरामन आहे, कॅमेरा आहे, लाईट आहे. आहेत, नंतर सेट डिझाईन आहे किंवा म्हणजे प्रोडक्शन डिझाईन ज्याला आपण म्हणतो की काय कलर स्कीम्स असतील, काय त्या अख्ख्याचं एक आपण म्हणतो ना की तो काय वर्ल्ड आपण उभं करतोय. आपण वर्ल्ड उभं करतोय, विश्व तयार करतोय. त्यामुळे त्या ह्याच्यात आपण कुठेही म्हणजे आउट ऑफ सिंक नाही पाहिजे. कारण ते आपण त्या सगळी विश्वाचा एक भाग बनलं असतो. पाहिजे. बरोबर. आपण वेगळं नाही राहिलं हां, पाहिजे. तर त्यामुळे असं होतं की कारण नाहीतर मी काहीतरी करतोय, तो कॅमेरामन काहीतरी वेगळंच त्याचा विचार चाललाय, दिग्दर्शकाला तिसरंच काहीतरी म्हणायचं, तर सगळं म्हणजे बिघडेल. ते काहीच त्याचं वर्क होणार नाही. आणि जेव्हा सगळ्या गोष्टी एकत्र म्हणजे एका ह्याच्यात येतात, तेव्हा मग असं होतं की मग ती तुम्हाला बघायला जेव्हा एक ॲज अन ऑडियन्स आपण बघतो, तेव्हा देर इज दॅट सेन्स ऑफ लाईक देर इज अ कम्प्लिटनेस अबाउट द होल थिंग की आणि तुम्ही लोक जो कम्प्लीटनेस आणायला जे योगदान देता, जी मदत करता, जी आम्ही लोक बघताना आमच्या लक्षात येईलच असं नाही. म्हणजे आम्हाला तो ॲक्टिंग दिसेल, हां, त्याचा अभिनय दिसेल, पण त्याच्या कपड्यांवरती सुद्धा खूप काम झालंय, हे काही आमच्या लक्षात येत नाही. आणि दुसरं असं आहे की कपडे हा थोडासा म्हणजे सगळेच कपडे घालतात आणि सगळ्यांनाच कपड्यांमधनं कळतं आणि सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला कपड्यांमधलं सगळं कळतं. त्यामुळे हा जो आता याच्यातला जो मेन कॅरेक्टर आहे जे स्वानंद किरकिरे यांनी केलेला आहे, बेसिकली वी आर शोन हिम ॲज अ स्लाइटली ऑटिस्टिक आहे. तर हो. मग त्याचा काय युनिकनेस किंवा तो या जगातला नाही आहे, पण तो या जगातला आहे. ही इज द मिसफिट इन दिस पर्टिक्युलर वर्ल्ड. तर मग आता तेव्हा असं होतं की तो एक मे बी ती कॉलर जी आहे ती एक थोडी रेट्रो कॉलर आहे, म्हणजे ती 1960 साली वगैरे वापरली, म्हणजे जायची. थोडी बरं. फॅशनमध्ये होती वगैरे. तर कपड्याचं आम्ही हे तेच ठेवलं, कारण तो आत्ताच्याच काळातला आहे. पण मग ती कॉलर जर आपण अशी ठेवली तर एक कुठेतरी फील येतं की तो एका कुठल्या वेगळ्या जगात वेगळ्या जगातला आलाय. हा त्याची feel. पॅन्ट घालण्याची जी आहे तर ती हाय वेस्ट आम्ही म्हणजे याच्यावर खूप हे झालं, कारण अख्ख्या याच्यात प्रसन्नला म्हणजे स्वानंद सरांच्या कॅरेक्टरला 2च चेंजेस आहेत. तो एक हा आणि अख्खा पिक्चर आपल्याला त्याला 2च कपड्यात बघतोय आपण. बरं. त्यामुळे आम्ही जवळजवळ एक महिनाभर त्याच्यावर ट्रायल्स अँड एरर्स चालू होत्या किंवा बरं. एक 25-30 कपडे बनले हां. आणि मग ते कुठलं वर्क होतंय आणि मग ती पॅन्ट तो कुठे घालेल, मग त्याच्यामुळे त्याचा काय येईल, पट्टा कसा लावेल? हा पट्टा कसा बांधेल, किती आवळून बांधेल, याच्यावर सुद्धा ट्रायल्स झाल्या. नंतर बॅगचं जे होतं, बॅग असं झालं की ह्या प्रकारच्या बॅग्स मी खूप पाहिल्या. ही माझ्या आईची बॅग आहे आणि ना मला एका कुठल्या तरी लेवलला खूप इरिटेट करायची ती बॅग. काय 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 भरता तुम्ही याच्यात आणि असं. आणि मग प्रसन्न जेव्हा इकडे येतं तेव्हा प्रसन्न काय घेऊन येईल त्याच्यावर. तर त्या फिल्ममध्ये असं आहे की त्याच्यात त्याचं ताट आहे, त्याची वाटी, कारण तो त्याच ह्याच्यातनं जेवतो, मग त्याचा टॉवेल आहे, त्याचं हे. तर मग ती बॅग म्हणजे इट काइंड ऑफ फुलफिल्स दिस कॅरेक्टर, म्हणजे ती कम्प्लिटनेस टू द कॅरेक्टर आला आहे. तर हा म्हणजे याच्या मागचा थॉट होता. आता नीलबटे सनाडामध्ये होतं की ही जी बाई आहे, आणि आम्ही तेव्हा आग्र्याला राहत होतो, म्हणजे आग्र्याला शूट झालं हा फिल्म. आणि आग्र्याला एक असं एरिया आहे, म्हणजे हा जो मागे तिच्या त्या दोघी बसल्यात आणि त्याच्या मागे आग्रा फोर्ट आहे. आणि यमुनेच्या ह्या तीरावर तुम्ही जर कधी म्हणजे खूप कोणी जात नाही, कारण त्या साईडला काही नाहीच आहे, टुरिस्टही काही नाही आहे, पण तिथे अशा ह्यूज कढया ठेवलेल्या असतात आणि तिथे एक अख्खी इंडस्ट्री आहे की सिंथेटिक साड्या या घेतल्या जातात आणि त्या पुन्हा रिवॉश करून आणि हे करून त्या परत विकल्या जातात. आणि
या ज्या स्वराला ज्या सगळ्या साड्या आम्ही वापरल्या त्या ॲक्च्युली तिथनं घेतलेल्या आहेत. म्हणजे त्या म्हणजे ऍक्च्युली तिथं Actually बनलेल्या तिथे साड्या तिथे घेतल्या. भाव आहे, तिथे त्या रिमेक करतात ना, म्हणजे त्या उकळून हे करून त्यामुळे त्या स्वच्छ करतात आणि मग त्या तिथेच एक बाजूला मार्केट आहे. म्हणजे ती साडी जर लाईक 40 रुपये 50 रुपये वगैरे अशा सगळ्या त्या साड्या आहेत. पण ॲट द सेम टाइम तिच्यातलं एक जर आपल्याला दाखवायचं की तिच्यात एक होप आहे, म्हणजे ती अजून आयुष्यात थकलेली नाही आहे किंवा तर तिच्या ब्लाउजेसना आम्ही ती लेस दिली की आणि ती अगेन अशी होती की ती नीट दिसून येत नाही आहे, म्हणजे इट इज द सेम कलर. हो, पण त्याच्यावरती विचार झालाय हे आम्हाला कळत नाही. हां, की त्या डिझाईनमध्ये त्या ब्लाऊजवरच्या नक्षीमध्ये होप आहे. आणि अगेन वी डिडंट वॉन्टेड टू बी लाईक इन युअर फेस की अशी खूप बटबटीत कॉन्ट्रास्ट लेस लावली तर ते खूप म्हणजे इन युअर फेस होतं. पण वी जस्ट वॉन्टेड टू कीप इट सटल बट देर वॉज समथिंग विच यू वॉन्टेड टू पोर्ट्रे फ्रॉम दिस. सो दॅट वॉज द थॉट. सायकल म्हणजे सायकलमध्ये सगळं म्हणजे आपण म्हणतो ना की जमून येतं तसं आहे. म्हणजे जरी मला ह्या फिल्मसाठी नॅशनल अवॉर्ड मिळालं पण म्हणजे जर आपण पाहिलं तर हे सगळं इतकं सिंकमध्ये जे मी मगाशी म्हणत होतो की याच्यात सगळ्यांचं काम आहे. तो काळ आहे. तो काळ आहे. तो कॅमेरामननी ज्या पद्धतीने ते मी दिलेले रंग ज्या पद्धतीने ते म्हणजे पडद्यावर आले तर ते खूप मोठं श्रेय या सगळ्यांना पण जातं त्यात. आता याच्यात सुद्धा आम्ही हे केलेलं की त्या साड्या किंवा त्यांचे कपडे आहेत हे खूप धुतलेत, खूप त्याच्यावर एजिंग प्रोसेस केल्या की ते त्या माणसानी घातलेत, म्हणजे त्या कॅरेक्टरनी घातलेत आणि हे कॅरेक्टरचे आहेत हे वाटणं एक कॉस्ट्युम डिझायनिंग आहे. म्हणजे मॉलमधनं काहीतरी झारामधनं गेलं आणि एक शर्ट आणला आणि तो घातला, दॅट इज नॉट कॉस्ट्युम डिझाईन. तुम्ही एवढा विचार करता आणि आम्ही एक शॉटमध्ये तो बघून पुढे जातो. आम्हाला कळत पण नाही की हे काय एवढा विचार केला आहे. म्हणजे आज बहुतेक आम्ही आता पुढचे सगळे पिक्चर असे बघू कारण तुम्ही ती एक लेन्स देताय. पण मग तुम्हाला म्हणजे ते फ्रस्ट्रेटिंग नसतं का की प्रेक्षकाला कळलंच नाही हे का केलं आहे किंवा तुम्ही कसं बघता त्या प्रक्रियेत? मला म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात मोठा कॉम्प्लिमेंट डोंबिवली फास्टच्या वेळेला आलेलं की मला माझा एक मित्र भेटला, तेरे को क्या काम था, तू तो वैसा ही कपडा उठावर दे दिया. म्हटलं थँक्यू. आणि म्हणजे की ते कपडे त्या माणसाचे वाटत आहेत हे वाटणे इतकं जर मी काम केलं असेल तर दॅट इज माय बिगेस्ट कॉम्प्लिमेंट. आणि इज नथिंग बिगर दॅन दॅट. त्यामुळे फ्रस्ट्रेशन अजिबात येत नाही. असं वाटतं की आणि ज्यांना कळतं त्यांना कळतं. परत जेव्हा आपण करत असतो तेव्हा आय डू इट ॲज अ पॅशन. त्यामुळे मला काय कोण म्हणते याच्याबद्दल नाही, पण मग मला ते चांगलं नाही दिसलं तर मीच खुश नाही आहे. म्हणजे वेन आय डू अ थिंग आणि आय go back home, I'm happy. I have achieved something. So it doesn't really matter if the others notice it or they don't notice it. If they notice it, that's great. आता शिकारा जेव्हा आम्ही केलं तेव्हा दिस वॉज अ शिअर एक्सरसाइज इन व्हॉल्यूम. म्हणजे आम्ही 2000 लोकांचा मॉब जो आहे 2000चे कॉस्ट्युम केले आणि हे सगळं आम्ही म्हणजे एव्हरीबडी वॉज ड्रेस्ड अप बाय अस. म्हणजे आय हॅड अ कम्प्लीट टीम ऑफ 25. अख्खं वेअरहाऊस भरून कपडे होते. म्हणजे वी हॅड अरेंज्ड एव्हरीथिंग. पीपल यूज टू कम फ्रॉम वन एंड ऑफ द वेअरहाऊस, गेट साइज्ड अप, वोर द क्लोथ्स अँड देन दे म्हणजे असेंब्ली लाईनसारखं होतं की ते इकडनं यायचं यादरव्यातनं बाहेर. आनंदी गोपाळ अगेन म्हणजे असं होतं की आम्ही एक कलर्सचं असं तिच्या कलर्सचं बेसिकली ग्रेडिंग केलेलं की सुरुवातीची आनंदी जी आहे ती असे अनफॉर्म्ड कलर्स म्हणजे थोडे पेस्टलसुद्धा नाही पण अनफॉर्म्ड म्हणजे वॉटरी कलर्स असे होते. त्याच्यानंतर जसं तिचं कॅरेक्टर डेव्हलप जातं तसं आपण वी मूव्ह टुवर्ड्स मोर सॉलिड कलर्स, मोर डॉमिनंट कलर्स काइंड ऑफ. दिस वॉज द जर्नी फ्रॉम दिस इज द जर्नी. हे अगेन हे जे बॅक म्हणजे जे कोणाला दिसत नाही पण त्याच्यामागे जी मेहनत असते ती दाखवली आहे की एकच पांढऱ्या रंगाचं होतं तर मग त्याला पांढरा रंग खूप बोरिंग होतो आणि सगळं पांढरं हे होतं. मग कॅमेरामन पण बरेचदा कंटाळतात. तर मग ते असं होतं की अरे काय कसं शेड्स करू शकतो. तर मग काही सोल्युशन्स असतात. पण मग त्या दिवशी मला वाटलं अरे आपण शाई का नाही वापरत. आणि मग ती आपली जी कॅमल इंक असते तर ती आणून मग ती म्हणजे ॲज इट वॉज जस्ट एन एक्सपेरिमेंट. मग ते शाई पाण्यात त्याच्यात dip करून तो तयार हे केलाय. केलेले म्हणजे तो एक वेगळा निळा रंग येऊ शकतो का. तर ते असे काही उगाच आपण जे एक्सपेरिमेंटेशन्स करत असतो फावल्या वेळात तर ते तसं होतं. आणि वसंतरावमध्ये असं होतं की वसंतरावमध्ये आम्ही यातले एकही कपडा जो आहे जो रंग जे आपल्याला दिसत आहेत त्यातला एकही रंग ॲक्च्युअल विकत घेतलेल्या कापडाचा नाही आहे. म्हणजे वी डिड अ लॉट ऑफ प्रोसेसिंग ऑन इट. वी डिड म्हणजे तिथे अख्खं एक डाईंग युनिटच मी लावलेलं की प्रत्येक त्याला वेगळं. म्हणजे ते आता वसंतरावच्या आईनी जी साडी नेसली आहे ती तो रंग कुठेच मिळणार नाही कारण तो कसा झाला आहे मलाही माहीत नाही. जेव्हा तो झाला तेव्हा मी म्हटलं अरे बस हा छान दिसतोय. आणि मग ते असं म्हणजे नन ऑफ दीज कलर्स आर वॉट दे ॲक्च्युली स्टार्टेड आउट विथ. ऑल ऑफ दीज आर
लाईक वी क्रिएटेड दीज कलर्स. इवन ते जे व्हाईट्स आहेत त्याच्यात सुद्धा मग सेपरेशन आपण जे म्हणतो की व्हाईट्स न म्हणजे दोन व्हाईट सुद्धा वेगळे दिसले पाहिजेत. मग हे अगेन रिक्रिएशन्स होती मोस्टली की फुलं ॲक्च्युअल आहेत आणि मग आम्ही कसे केले किंवा काय. आता एक्झॅक्ट एक कपडे किंवा ते मिळणं थोडं अवघड असतं, पण मग पण त्याच्या ते किती जवळ आपण जाऊ शकतो. पानसिंग तोमर हा तुझा अजून एक गाजलेला चित्रपट. पानसिंग तोमर म्हणजे त्याच्यात खूपच कॅनव्हस खूप मोठा होता, कारण म्हणजे त्याचा एकीकडे तो डाकू आहे आणि नंतर तो ॲथलीट आहे. तो सुरुवात आर्मीच्या ॲथलीट म्हणून होतो आणि मग तो जेव्हा डाकू बनतो तेव्हाचा त्याचा तो युनिफॉर्म आहे. त्यामुळे त्याच्यात खूप होतं की त्याच्या आर्मीचे कॉस्ट्युम्स, त्याचे ॲथलीट म्हणून ते कॉस्ट्युम्स, पुन्हा ते ॲथलीट्स म्हणजे तो 1960-65ला त्यांनी इंडियाला रिप्रेझेंट केलेलं. त्यामुळे तेव्हाचे बरेच फुटेजेस पाहून आणि त्याच्यामागे रिसर्च करून मग काय पद्धतीचं, मग काय ते नंबर्स काय होते. पानसिंगच्या वेळेला मला फिल्मफेअर नॉमिनेशन होतं आणि फिल्मफेअरच्या नॉमिनेशनच्या वेळेला पार्टी असते आणि तेव्हा मी तिथे उभा होतो आणि मी अगदी आउट ऑफ प्लेस होतो, कारण पानसिंगला फक्त मला नॉमिनेशन होतं आणि बाकी क्रूमधलं कोणी होतं आणि तिथे सगळे ते मोठे मोठे लोक, शाहरुख खान दिसतोय आणि मी तिथे एका कोपऱ्यात उभा होतो आणि एक असे 50चे एका गृहस्थ आले आणि ते माझ्याशी बोलायला लागले की कोण तू, काय कशासाठी नॉमिनेशन आहे वगैरे. मी एक 10-15 मिनटं माझ्याशी बोलले आणि मी काय त्यांना विचारलं नाही तू कोण आहेत. आणि मग तेवढ्यात त्यांना कोणतरी बोलवायला आलं आणि ते गेले आणि मग ते परत आले. ते म्हणाले बाय द वे आय एम साबू सिरिल. आणि मी म्हणले बापरे, म्हणजे साबू सिरिल लाईक अ बिग नेम इन प्रोडक्शन. त्यांना अग्निपथसाठी त्या वर्षी नॉमिनेशन पण होतं आणि मिळालं पण, आणि इज लाईक अ सुपर बिग आहे. आणि ते मला म्हणाले मी का आलो माहिती आहे तुझ्याकडे. म्हटलं का सर. ते म्हणाले 14 वर्षापूर्वी मी साऊथच्या इंडस्ट्रीतनं इथे आलो, मला पहिलं नॉमिनेशन होतं, मी तुझ्यासारखाच असा उभा होतो, कोणी ओळखत नव्हतं मला आणि मी असा कोपऱ्यात उभा होतो आणि मला खूप आठवण झाली. आणि तेव्हा मला कोणी येऊन बोललं नव्हतं माझ्याशी, मला थोडं ॲट इज कोणी केलं नव्हतं. आय वॉन्टेड टू पुट यू ॲट इज. कोर्ट अगेन त्याच्यामागे प्रेपिंग खूप होतं, खूप म्हणजे ते दिसत नाही मेहनत कोर्टमधली, कारण इतकं ते म्हणतो आपण, जसं म्हणतो ना की ऑर्गॅनिक झालं आहे सगळं, की किती ट्रायल्स आणि रिट्रायल्स आणि हे होतं ते कळत नाही. चैतन्याचं मी सांगेन तर त्याचं म्हणजे तो दिवसातनं एकच सीन शूट करतो. तो सकाळी 6ला सुरू करतो. तो शॉर्ट सेटअप व्हायला त्याला 12:30 वाजतात आणि मग त्यानंतर रिहर्सल सुरू होतात आणि त्यानंतर म्हणजे दिवसातनं 6 ते 12 तो फक्त ट्रायल्स करत असतो की मला हे बरोबर नाही. म्हणजे तो प्रत्येक ज्युनियर आर्टिस्टसुद्धा तो उचलणार की नाही हा मला तिथे तो ना आवडत नाही, किंवा मी माझी शर्टाची पूर्ण बँक तिथे उभी असते की सचिन तो शर्ट बदल, मला तो अनइझी करतोय. मग तो पण सांगू शकत नाही की एक्झॅक्टली काय होतं, पण ही लाईक वॉन्ट्स टू फ्रेम टू लुक द वे ही वॉन्ट्स इट. सो देर इज अ लॉट ऑफ ट्रायल्स रिट्रायल्स आणि मग एक 6 तासांनी तो शॉर्ट सेटअप होतो आणि मग ते शूटिंग सुरू होतं. सो हे लोकांना बरेचदा म्हणजे कोणाला सांगितलं तर खरं वाटत नाही किंवा, पण दॅट्स द वे ही वर्क्स. याच्यात आम्ही म्हणजे हे जे सगळे कपडे घेतलेले इथे कोपरीला आपलं मार्केट असतं ना, ते त्यांचं ते सॉर्टिंग सेंटरसारखं आहे. तर आम्ही तिथे जाऊन मग ते ॲक्च्युअल जुने कपडे उचललेले, म्हणजे त्या मुलं ती दोघं अगदी घरी आणि ते खूप धुतले डेटॉल वगैरे करून, म्हणजे ते काही त्याच्यातनं काही हे नको आणि तरीसुद्धा ते घातले. आणि नंतर त्या मुलांना जेव्हा त्यांच्या आई होती, हा जो मोठा शुभम आहे त्याची आई होती, त्याची आई रडायला लागली की म्हणे माझ्या मुलाचं काय केलं तुम्ही. आणि अगेन दॅट कॅन बी टेकन ॲज अ कॉम्प्लिमेंट. तुंबाड तो माझा एका गॅप नंतरचा पहिला पिक्चर होता की मध्ये एक जो ब्रेक झाला त्याच्यानंतर, आणि त्यामुळे तुंबाड पण खूप म्हणजे मेहनत होती त्याच्यात आणि इट वॉज समथिंग लाईक इट वॉज अ चॅलेंज फॉर मी, म्हणजे ऑन मेनी काउंट्स. बरोबर. कच्चा लिंबू कच्चा ब्लॅक अँड व्हाईट होता. हा ब्लॅक अँड व्हाईटमध्ये शूट झाले आणि मी मुद्दामून ठेवलं की ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपल्याला कलर जेव्हा आपण मायनस करतो तेव्हा निळा आणि लालचं जर आपण असं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पाहिलं तर ओळखू येत नाही आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला करताना असं व्हायचं की तुम्ही लाल घेतलात आणि निळा घेतलात आणि नंतर जेव्हा तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट बघता तेव्हा तो फरकच कळत नाही आहे. किंवा ती आता साडीचं प्रिंट असेल तर त्याला मग तुम्हाला टोनॅलिटी समजून घ्यायला लागते की ती डिझाईन आहे तर समजा लाल आणि निळं असेल, पण ते जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट होतं तेव्हा ते मर्ज होते. मग नाही, मग ते टोनॅलिटी किंवा कॉन्ट्रास्ट जास्त हवा. म्हणजे वरती दिसतोय तो कलर असता तरच आहे आणि खाली दिसतोय ते ग्रेची शेड आहे. हा सगळा विचार करून ब्लॅक अँड व्हाईटचा कॉस्ट्युम करायला लागतो. त्यामुळे त्याच्यात म्हणजे खूप ट्रायल्स अँड एरर्स होतात, कारण नाही तुम्ही जज करू शकत, कारण यू आर सो यूज टू कलर. ॲब्सेन्स ऑफ कलर इज रिअली
यू कॅन्ट इमॅजिन इट. आणि यू हॅव टू शो कलर इन ॲब्सेन्स ऑफ कलर. कोण? प्रवीण तांबे. हा, हा शिअर इन्स्पिरेशन म्हणून म्हणजे आय गॉट टू मीट दिस पर्सन की म्हणजे ते खरंच खूप म्हणजे वयाच्या 40व्या वर्षी त्यांनी IPL डेब्यू केला आणि त्या माणसाला आम्ही भेटलो जेव्हा आम्ही फिल्म करत होतो आणि त्या माणसाला म्हणजे तो माणसाला भेटल्यानंतर आपण इतकं यू फील सो पॉझिटिव्ह. त्यांना भेटल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरे कोणातरी छान मस्त यार लाईफ इज गुड लाईक. त्यामुळे खूप दॅट वॉज द मेन थिंग आय टूक फ्रॉम दिस फिल्म की फ्रॉम त्यांना दिस फिल्म. भेटणं. आत्ता तुझी OTT वरती आलेली ही सिरीज खूप पाहिली जाते, मुखबीर. हा आणि हा 1964-63-64चा काळ आहे. 63-64चा काळ उभा करायचा जो होता. चीन युद्ध जर झालेलं आहे आणि त्याच्यानंतर पाकिस्तानचा जो 65 आहे त्याचा सॉर्ट ऑफ त्याच्या आधीच्या घटना आहेत या सगळ्या. त्यामुळे ते सगळे जे डिझाईन्स टेक्स्चर्स किंवा हे होते म्हणजे टाईज कसे असायचे, कोट्स किंवा सूट्सचे कट्स कसे असायचे, लेपलची विड्थ काय असेल, शर्ट कसे असायचे, काय काय पद्धतीच्या ज्वेलरीज वापरल्या जायच्या. तू 60 वर जास्त सिनेमांचं कॉस्ट्युम डिझायनिंग केलंस. आज तू चैतन्य ताम्हाणे सारखा तरुण दिग्दर्शक, विधू विनोद चोपडांसारखा मोठा सिनियर दिग्दर्शक या सगळ्यांबरोबर काम केलंस आणि तुझ्या कामामधली ती लगन, त्यातली पॅशन तू आमच्यासमोर मांडलीस. ह्या सगळ्यामधून जात असताना साधारण 14-15 वर्षापूर्वी तुझ्या जीवनामध्ये यशस्वी जीवनाला तडा देणारं असं एक वादळ सुरू झालं. तर त्या वादळाबद्दल त्याने बोलायचं का नाही असा मी चॉईस सचिनला दिला होता. पण सचिननं तो चॉईस घेतला आणि तो म्हणाला की मला त्या वादळाबद्दल बोलायला आवडेल, कारण त्यातून त्याच्या सार्थकाच्या प्रवासाला एक वेगळा आयाम मिळाला, वेगळी गती मिळाली. काय होता तो अडचणीचा कालखंड? पानसिंग तोमर आम्ही शूट केला. पानसिंग तोमर शूट करताना खूप म्हणजे खूप स्ट्रगल्स होते, खूप फ्रस्ट्रेशन्स होती आणि तेव्हा माझा तो दुसरा-तिसरा पिक्चर होता आणि निशीबरोबर काम करून ना एक कम्फर्ट झोन आपण जो म्हणतो ना की हे घरचंच आहे, तर असं एक मी मागेन ते मिळतं आहे किंवा होतं आहे आपल्या मनासारखं. आणि पानसिंग वॉज अ लिटल ट्राईंग इन अ लॉट ऑफ वेज आणि त्यानंतर मग तो बनल्यानंतर ऑलमोस्ट 3 वर्ष रिलीज नव्हता झाला आणि तो शूट करताना सुद्धा त्या म्हणजे एक म्हणतो ना की काहीतरी एक वे आउट किंवा जस्टिफिकेशन करायचं तर आपण जे करायला लागतो की खूप फ्रस्ट्रेशन आलेलं म्हणून मी दारू प्यायला सुरुवात केली आणि दारू प्यायचो मी आधी आणि ती आता जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा मला कळतं की तेव्हाही मी आउट ऑफ कंट्रोलच होतो. पानसिंग तोमरच्या वेळेला तो खूपच जास्त एका लेवलच्या पुढे गेलं आणि आय बिकेम अ सिरियस ॲडिक्ट. म्हणजे मी अल्कोहोलच्या कंप्लीट आहारीच गेलेलो आणि मला प्रत्येक एव्हरी वेकिंग मोमेंट आय नीडेड टू हॅव अल्कोहोल इन माय सिस्टम. त्यामुळे म्हणजे रात्री झोपायच्या आधीसुद्धा प्यायला लागायची, सकाळी उठल्यानंतर चहाचा कपसुद्धा हातात धरता यायचा नाही त्यामुळे. आणि तो एक खूप ट्राईंग काळ होता. लोकांनी काम देणं बंद केलेलं कारण ऑब्व्हियसली पीपल वूड नोटीस की दारू पिऊ नये. आणि काही जे मित्र होते ते थांबलेले, म्हणजे काही मित्र होते की ते प्रयत्न करत होते की काय चाललं आहे तुझं आणि यू आर जस्ट स्टार्टिंग युअर करिअर आणि यू गॉट अ गुड फिल्मोग्राफी आणि तू काय करतो आहेस हे. आणि तेव्हा मी त्या जी ती पर्टिक्युलर फेज असते तेव्हा नाही नाही मला सगळं कळते, तुम्हाला माझी गरज नसेल तर तुम्ही जा असं वगैरे. म्हणजे तो एक म्हणतो ना आपण की ती एक फेज, तो एक माज काहीतरी वेगळाच असतो. तर ते गोष्टी इतक्या लेवलला गेल्या आणि माझा एक मित्र होता ज्याची पहिली फिल्म होती आणि तो मला म्हणाला की तू करायची आहेस ही फिल्म. आणि मी म्हटलं मग करतो ना. आणि त्याच्या सेटवर असताना एकदा दोनदा मी आय वॉज ड्रंक ॲज युज्युअल आणि तो म्हणाला अरे तू काय करतो आहेस, तू सेटवर दारू पिऊन येतो आहेस. आणि मी म्हटलं ठीक आहे मला काढून टाक. आणि तो म्हणाला तुला कळतंय तरी का तू काय बोलतोयस ते, मला तू हवा आहेस आणि म्हणजे तू व्यसनाला होकार देतोयस आणि कामाला नकार कामाला. आणि देतोयस. मग ते सुद्धा मी तुला जेव्हा सांगतोय की माझी पहिली फिल्म आहे, माझ्यासाठी ती महत्त्वाची आहे आणि तू करावीस अशी माझी इच्छा आहे आणि तू काय चाललंय तुझं, म्हणजे व्हॉट आर यू. आणि तेव्हा थोडंसं असं कुठेतरी झालं की नाही अति होतं. सो मग तेव्हापासून मग प्रयत्न सुरू झाले की निदान काहीतरी करूया, की याच्याबद्दल काहीतरी करायला हवं. आणि मी एक दोन माझा एक डॉक्टर मित्र होता मालवणला, त्याच्याकडे जाऊन राहिलो.
पण तिथेही भांडलो वगैरे आणि मी परत आलो. हॅल्युसिनेशन्स आपण जे म्हणतो ते विड्रॉल सिम्पटम्समुळे मला हॅल्युसिनेशन झालेलं आहे. ऑलमोस्ट ऑन द व्हर्ज ऑफ मॅडनेस म्हणायला हरकत नाही. पण मी परत आलो तेव्हा असंच, म्हणजे मी ज्या गाडीतने येत होतो त्यात खूप तमाशा झाला, खूप हे झालं आणि आय केम बॅक आणि मग मैत्री वगैरे सगळे मला घ्यायला आले, कारण त्या ड्रायव्हरनी सुद्धा ही रिफ्यूज टू टेक मी फर्दर. आणि मग माझे मित्र इकडनं गाड्या घेऊन आले तिकडे, मग मला घेतलं आणि आय वॉज इन कम्प्लीट हॅल्युसिनेशन. आय डिडंट नो व्हॉट आय वॉज डुईंग. मग त्यांनी मला इथे हॉस्पिटलमध्ये दादरला ॲडमिट केलं आणि तिथे गणेश काका समळ भेटले मला, कारण त्यांनी, माझा एक मित्र होता केदार, ज्यांनी मला गणेश काकांची ओळख करून दिली. आणि तिथनं मुक्तांगण, तिथनं मी पहिलं तुम्हाला भेटायला आलेलो आणि त्यानंतर मग मुक्तांगणची फेज होती. त्यामुळे मला असं आठवतंय की तेवढ्या वर्षापूर्वी सर्व काही हरवलेला हा तरुण हा माझ्यासमोर बसला होता आणि तो फक्त या व्यसनामध्ये अडकलेला होता. आणि त्यानंतर तो मुक्तांगणमध्ये गेला आणि मुक्तांगणच्या आमच्या पांढऱ्या गणवेशामध्ये कॉस्ट्युम डिझायनरने स्वतःला एका वेगळ्या कॉस्ट्युममध्ये पाहिलं. पण मुक्तांगण आणि मुक्तांगणचा अनुभव आणि त्यानंतर तुझ्या जीवनानं एक अतिशय वेगळं वळण घेतलं. त्याच्याबद्दल आता आम्हाला सांग. मुक्तांगणनी म्हणजे इट इज अ सेकंड बर्थ. त्याच्याबद्दल म्हणजे इट इज सिम्पली अ सेकंड बर्थ. त्याच्याबद्दल काही दुसरं म्हणजे देर इज नो अदर वे अबाउट इट. मुक्तांगणला मी पहिल्यांदा गेलो, ॲडमिट झालो. खूप म्हणजे सगळे ग्रुप्स वगैरे सगळे छान अटेंड केले. सगळ्यांचा लाडका, हा खूप छान मुलगा आहे, सगळं आलं. परत बाहेर आलो आणि ते आपण जे म्हणतो ना, आय एम इन कंट्रोल, आय कॅन कंट्रोल माय ड्रिंकिंग नाव, असा तो एक जो फॉल्स म्हणजे खोटा आत्मविश्वास असतो, तो आता मी थोडी थोडी परत सुरू करेन. आणि मग अगेन रिलॅप्स झाला की परत ॲडमिट करावं लागलं. परत तरीसुद्धा मुक्तांगण नेवर गिव्ह अप ऑन मी. म्हणजे दॅट इज समथिंग विच आय एम इटर्नली ग्रेटफुल टू मुक्तांगण, की एव्हरीबडी हॅड गिव्हन अप ऑन मी बट मुक्तांगण. म्हणजे कोणाला हे नव्हतं आणि मला आय वॉज स्टील वेलकम्ड ॲज फॉर माय थर्ड ॲडमिशन. आणि तेव्हा फक्त ढवळे सर आपले जे आहेत, तेव्हा मी तिथे बसलेलो आणि मी ॲज युजल अगदी फिल्मी असा चेहरा वगैरे असा अगदी करून बसलेलो आणि ढवळे सर आले आणि ढवळे सर खूप शांत आणि खूप कधीच ते कोणाला ओरडणार नाहीत असे आहेत. आणि ढवळे सर आले आणि माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले, ते तिथे नको दाखवू, इथे दाखव. आणि दॅट काइंड ऑफ हिट मी. म्हणजे दॅट वॉज समथिंग विच लाईक इथे दाखवू नकोस, इथं इथे दाखव. आणि मी म्हटलं ढवळे सर मला हे बोलतात, मग काय लेवलला आलो आहे आपण. आणि मग दॅट वॉज माय लास्ट ॲडमिशन, ज्याला आता 12 वर्ष झाली. आणि फ्रॉम दॅट डे इट इज लाईक फ्रॉम दॅट डे, दॅट मोमेंट म्हणायला. फ्रॉम दॅट मुमेंट तुझा हा सोब्रायटीचा प्रवास चालू झाला. असं नाही झालं की त्याच्यानंतर तुझ्या जीवनामध्ये कसोटीचे प्रसंग आले नाही. म्हणजे मला आठवतं आहे की तो प्रवास ज्या वेळेला एकदा सुरू झाला, तुला एका डॉक्युमेंटरीचं काम मिळालं आणि तू एके ठिकाणी राहत होतास अशा छोट्या गावामध्ये. आणि एक दिवशी रात्री तू मला फोन केलास आणि आपण दोघेजण रात्री फोनवरती बोललो की हे क्रेव्हिंग जे आहे ते क्रेव्हिंग आपल्याला कसं दूर ठेवलं पाहिजे. आणि खरोखरच त्या दिवसापासून 12 वर्ष तू करिअरची बांधणी केलीस, मुक्तांगणच्या सतत संपर्कात राहिलास. आजही तू आपल्या 12 वर्षानंतरही सगळे फॉलोअप्स अतिशय चांगल्या पद्धतीने करतोस. आता तीच इंडस्ट्री आहे, तेच टेन्शन्स आहेत, तुझ्यात काय बदल झाला आहे? माझ्यात एवढंच हे झालं आहे की मला एक माहिती आहे की कुठल्या म्हणजे एकतर नंबर 1 आहे की दारू हे तर सोल्युशन किंवा कुठलंही ॲडिक्शन हे सोल्युशन नाही आहे. आणि तुम्हाला ती जी काही स्ट्रेस आहे किंवा जी काही टेन्शन्स आहेत ती फेस करायला लागतात. ती कशा पद्धतीने हँडल करायचा हा प्रत्येकजण आपापला मार्ग शोधू शकतो. की मी वेंट आउट करायला मी मे बी थोडा कोणाला तरी आय फाईंड समवन, किंवा कधी कधी मैत्री असते. मग कधी कधी सगळं घरात ते जे बोलायचं असतं ते बडाच सगळे घरी येऊन निघते की याने असं केलं, त्याने तसं केलं, अमकं झालं, कंटाळलं मी या इंडस्ट्रीला. आणि मग मैत्रीचा आणि मुलांचा वाटा तुझ्या रिकव्हरीमधला? मुलं जेव्हा म्हणजे माझी जी ती फेज होती तेव्हा बरीच लहान बरीच होती. लहान होती, छोटी. त्यामुळे त्यांचं पण मैत्रीचं फार मैत्री मला माहीत नाही मी तिला काय आता हे करू, कारण मी म्हणजे म्हणजे जेव्हा मी सुरू केलं तेव्हा सुद्धा त्या सपोर्टनी ती उभी राहिली. त्यानंतर हा जो अख्खा फेज होता त्याच्यात जे तिने सपोर्ट केलं आहे, किंवा आय एम जस्ट लकी. आय थिंक नॉट ओनली यू आर लकी, पण आय थिंक ऑल ऑफ अस आर ऑल्सो लकी. कारण जर त्या व्यसनामुळे तुझ्यामधली सगळी क्रिएटिव्हिटीच गेली असती तर ती किती मोठी प्राईज ठरली असती.
आणि कोणत्याही सर्जनशील माणसाच्या सार्थकाच्या प्रवासामध्ये अशा तऱ्हेची आकर्षणं नेहमी येतच असतात. आणि आकर्षणांना दूर ठेवणं हे तर चांगलंच, पण प्रत्येक वेळेला ते शक्य होत नाही. ती आकर्षणं सुद्धा त्या व्यक्तीच्या विचारांचा, वर्तनाचा ताबा घेतात. पण त्या विनाशाच्या ठिकाणी, ज्याला रॉक बॉटम असं म्हणतात, पुन्हा एकदा एक आशा जन्म घेते आणि त्यातून पुन्हा एकदा ती सर्जनशीलता उभी राहते. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सचिनची कहाणी आहे. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी त्याला, त्याच्या कुटुंबाला आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला या निमित्तानं दाद दिली पाहिजे की या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा चमत्कार, हे परिवर्तन घडू शकलं आणि विध्वंसाच्या वाटेवरती असलेली गाडी पुन्हा एकदा विकासाच्या वाटेला लागली. हा सार्थकाचा शोध असाच सुरू राहील, अशा भरपूर शुभेच्छांचं आपण सगळेजण सचिनला यासाठी कौतुकाने निरोप देऊया की या गोष्टी या व्यासपीठावरून सांगाव्या का नाही, हा प्रश्न जेव्हा मी त्याच्यापुढे ठेवला तेव्हा तो मला म्हणाला, तो सुद्धा मी होतो आणि हा सुद्धा मी आहे, माझ्याबद्दल बोलायला बोलवलंय, मी का लपू. त्याच्या या वृत्तीला खास सलाम आपल्या सगळ्यांच्याकडून आणि त्याच्या या कहाणीला आमच्या सगळ्यांच्याकडून जोरदार टाळ्या.